या पदयात्रेविषयी आजचा दुसरा दिवस आहे। आज रात्री खारघरपर्यंत जाणार आहोत आणि उद्याची वस्ती आहे ती चेंबूरपर्यंत आहे। एकंदरीत प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेता मीडियानं खूप चांगला सपोर्ट केला आहे। जी मंडळी आत्तापर्यंत भेटली ते प्रत्येक राजकीय पक्षानं या ठिकाणी सकारात्मक पाठिंबा शिवसेना, भाजप, RPI, शेतकरी कामगार पक्ष आणि मनसेनेनं या ठिकाणी दिलेला आहे आणि पाठिंबा वाढतोय। म्हणजे सकाळपासून आम्ही जी सुरुवात केली त्यामध्ये आम्ही 250 माणसं होतो, पण पनवेलमध्ये पोचलो तेव्हा 500-600 माणसांचा या ठिकाणी भर उन्हामध्ये जथ्था या ठिकाणी निघाला होता आणि म्हणून चांगला प्रतिसाद लाभतोय। वेगवेगळ्या मंडळी जे सहकार क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांचे सुद्धा फोन येत आहेत की चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतलाय, शेवटपर्यंत तुम्ही तडीच न्या। अशा पद्धतीचा वेगवेगळ्या थरातून आणि घटकातून चांगला प्रतिसाद या ठिकाणी येतोय। ठेवीदारांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा आवाहन करीन की आता आपण निम्म्या रस्त्यावर आपण येऊन पोचलेलो आहोत। आज खारघरपर्यंत पोचल्यानंतर जवळजवळ 40-45 किलोमीटर आपले झालेले आहेत आणि पुढचे 2 दिवस आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत। पुढले 2 दिवस जर आपण हेच इम्प्रेशन जर कायम ठेवू शकलो, हीच लढाई आपण कायम ठेवू शकलो, तर आपल्याला आपल्या ठेवी मिळण्याच्या कडे आपण गतीनं या ठिकाणी पुढे सरकू। आणि म्हणून ठेवीदारांना सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे की प्रत्येकाला आपापली कामं असतात, उन्हात कुणाला चालावंसं वाटत नाही, परंतु आता ही लढाई आहे आणि ही आपल्याला अर्धवट सोडता येणार नाही। मी नेहमीप्रमाणे बोलतो त्यापासून ही निर्णायक लढाई आहे आणि ठेवीदारांचा जो पाठिंबा आतापर्यंत मिळतोय तो तसाच पाठिंबा कायम राहावा अशी या ठिकाणी अपेक्षा इथे व्यक्त करतो। बरेचसे ठेवीदार आज एक दिवसाकरता येत आहेत, अशांची संख्या 1 तारीख आणि 2 तारखेला फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे। फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या वाढणाऱ्या संख्येमध्ये प्रत्येक